दरम्यान औरंगजेबाच्या कबरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नवीन बॅरिकेडिंग तयार करण्यात आलंय आणि त्यामुळे कबरीकडे जाताना आता फक्त एका वेळी एकच माणसाला एंट्री असणार आहे आणि विशेष म्हणजे त्याच ठिकाणाहून बाहेर पडण्याला जागा असणार आहे। आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही सगळी खबरदारी घेतली जाते आहे। खुलताबादच्या औरंगजेब कबर परिसरातून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत। मोहसिन, सध्या कबरीवरून राजकारण वातावरण हे सध्या चांगलंच तापलेलं पाहायला मिळते। पोलीस कशा प्रकारे तिथे खबरदारी घेत आहेत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर? दीपाली, नक्कीच आपण जर बघितलं तर आज राज्यभरात विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल यांच्याकडून कबर काढण्याच्या मागणीसाठी आंदोलन होतंय। त्याच पार्श्वभूमीवर जिथे कबर आहे छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये त्या ठिकाणी आपण उभा आहे आणि माझ्या पाठीमागे एक गेट आहे, या गेटच्या पलीकडेच ही सगळी कबर आहे आणि त्यामुळे कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते। विशेष पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि इथे जर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर याच्या पलीकडे जाण्यासाठी इथे एक डायरी ठेवण्यात आलेली आहे आणि ज्या डायरीवर इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं नाव, नंबर, मोबाईल नंबर, कुठून आलाय, या सगळ्या गोष्टींची नोंद केली जाते, त्याची सही घेतली जाते, किती तारखेला आलेला आहे, किती वाजता आलेला आहे, या सगळ्या गोष्टींची खबरदारी या ठिकाणी घेतली जाते। त्याचं कारण म्हणजे की ज्या पद्धतीने आज राज्यभरात आंदोलन केलं जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या कबर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। एसआरपीची तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। स्थानिक पोलीस असेल किंवा संभाजीनगरचे ग्रामीण पोलीस असेल या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। सिव्हिल ड्रेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी देखील पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे या कबरकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर जे आहे महत्वाचे मार्ग त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि या बॅरिकेडिंग मधून कोणालाही चौकशी न करता सोडलं जात नाही, प्रत्येकाची चौकशी केली जाते आणि या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि या माझ्या जे गेट दिसतं याच्या पलीकडे जे आहे तर औरंगजेबची कबर आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही सगळा बंदोबस्त जो आहे तर वाढवण्यात आलेला आहे। वेगवेगळे पोलीस पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे। खास करून जे संभाजीनगर ग्रामीण पोलीस आहे त्यातील एक विशेष पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे, जे दिवसभर या परिसरात पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात। वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी जे आहे तर आलेले आहे। सिव्हिल ड्रेसमध्ये वेगवेगळे ब्रँचचे अधिकारी, क्राईम ब्रँच असेल किंवा गोपनीय शाखा असेल त्याचे अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि खास करून जे आहे तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे लोक देखील यासाठी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले। त्यामुळे एकंदरीत दीपाली, आज जे राज्यभरात आंदोलन केलं जातं त्या पार्श्वभूमीवर कबर परिसरात प्रचंड असा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। बंदूकधारी पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे आणि कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी या ठिकाणी घेतली जात असल्याचं पाहायला मिळतंय। नक्की मोहसिन, कबर परिसरात तर हा संपूर्ण कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेलाच आहे, मात्र संपूर्ण शहरातली नेमकी परिस्थिती काय आहे किंवा आणखी इतर ठिकाणी कुठे मोर्चे निघणार आहेत का आज? नक्कीच आपण जर बघितलं तर काल जी पत्रकार परिषद झाली होती बजरंग दल किंवा विश्व हिंदू परिषदेची, त्यात इशारा देण्यात आला होता की आज राज्यभरात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयावर जे आहे तर आंदोलन केलं जाणार आहे आणि निवेदन दिलं जाणार आहे की ही कबर काढा, अन्यथा पुढच्या काळात आम्ही बाबरीसारखं जे आहे तर आंदोलन करू, असं देखील इशारा देण्यात आलाय। ज्या ठिकाणी ही कबर आहे त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील आज कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 वाजता आंदोलन होणार आहे आणि या संभाजीनगर प्रमाणेच पुणे असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी देखील आज आंदोलन केलं जाणार आहे। त्यामुळे या जशी परिस्थिती या ठिकाणी पोलिसांची सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवलं जातं ते महाराष्ट्रभरात ज्या ज्या ठिकाणी आंदोलन होणार आहे त्या ठिकाणी देखील पोलिसांचा जो आहे तर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। पोलीस अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे आणि आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन केलं जाणार आहे, निदर्शन केले जाणार आहे आणि प्रशासनाला निवेदन देखील दिले जाणार आहे। दीपाली, नक्कीच मोहसिन, याच्यावर तुम्ही लक्ष ठेवून राहा, ते वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। हिंदुत्वाच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम सुरू असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। तसंच महाराष्ट्राला अस्थिर करण्याचं काम सुरू असल्याची टीका सुद्धा वडेट्टीवारांनी केली आहे। देश के या महाराष्ट्र की जनता को कोई सुकून से जीने देने का इनका इरादा नहीं है। ये हमेशा के लिए इस राज्य को अस्थिर करके रखना, इसी बात यहाँ पे दिखती है। एक बात आखिरी में यही कहूँगा कि औरंगजेब को लेकर हिंदुत्ववादी संगठनों को मैं ये कहूँगा, जब 27 साल औरंगजेब यहाँ रहा तो उसने इस राज्य का कुछ नहीं बिगाड़ सका। अब मरने के बाद में उसका कबर को खोद के आपको क्या मिलेगा? दरम्यान औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांच्या निषेधासाठी पुण्यात पतित पावन संघटनेनं आंदोलन केलंय, पण या आंदोलनादरम्यान मोठी चूक झाली आहे।
आंदोलकांनी औरंगजेब समजून चक्क मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांच्या फोटोला चपरांचा हार घातला आणि फोटो सुद्धा जाळला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि याची आता शहरात चर्चा रंगली आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.